वर्ष झाले असेल ते हा रोड नाहीच म्हणू शकत आपण. काय सांगू तुम्हाला, हे मोठे गाड्या आहे ना, जे ट्रक वगैरे आहे ना. नमस्कार, मी सायली आणि मी आज आले आहे कोंढव्यामधील NIBM रोड येथे. NIBM रोड वर फ्लोअर हिल प्लाझा पासून जो उंडरीकडे खाली रोड जातो त्या टर्निंगला मी इथे उभी आहे. मला आज एक प्रश्न पडलाय आणि त्याचं उत्तर पण मला इथेच मिळालेलं आहे. रस्ता आहे की मृत्यूचा सापळा? लोकांना मारण्यासाठी हा सापळा रचला आहे का प्रशासनाने? तुम्ही या रस्त्याची हालत बघाल. उंडरीवरून जो NIBM रोड ज्योती हॉटेलकडे जातो त्या चढावर म्हणजे या साईडनी उजव्या साईडनी जर तुम्ही बघाल तर पूर्ण इथे राडा रोड पडलेला आहे. डांबर, सिमेंट, खडी असे इथे ठिगळं लावलेली आहेत. ठिगळं लावलेली आहेत म्हणजे इथे कधी काळी खड्डे पडले असतील आणि प्रशासनाने फक्त त्याच्यावर माल ओतलेला आहे. पूर्ण पॅचेस पडलेले आहेत. हा रोड नाहीच म्हणू शकत आपण. तुम्ही इथे पण बघितलं असेल, इथे केबल उघड्या अशा पडलेल्या आहेत. या केबल टू व्हीलरच्या चाकामध्ये आल्या तर टू व्हीलर मला नक्की पडणार. खड्ड्यांची हालत बघा तुम्ही. या तुम्हाला मी दाखवते. हे जे दिसत आहे अर्धा रोड या मालानी आणि हा सगळ्या राडा रोडनेच अर्धा रोड भरलेला आहे. होतंय काय, जेव्हा उंडरीवरून गाड्या येतात तेव्हा अर्धा रोड इथे खड्डे असल्यामुळे लोक तिकडनं गाड्या वळवत आहेत. हा पूर्ण रोड रिकामा राहतोय आणि जो ज्योती हॉटेलकडनं NIBM रोडला गाड्या जात आहेत त्या पण तिथनच जात आहेत. एवढीशा छोट्या रोडवरनं जेव्हा गाड्या जात आहेत आणि तो उतार पण तिथे दिसत आहे तुम्हाला, त्या उतारावर एखाद्या गाडीचा ब्रेक जर फेल झाला तर ती गाडी कंट्रोलच्या बाहेर जाऊन तिथे अपघात होतोय. इतका मोठा स्लोप तिथे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये एक पॅनेटिक गाडीचा इथे अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये एक निष्पाप जीव बळी गेलेला आहे. प्रशासन अजून या किती अपघात होण्याची वाट बघणार आहे? हा रोड आहे आणि कधी हा रोड सुधारणार आहे? कधी या रस्ता नागरिकांसाठी व्यवस्थितरित्या तयार होणार आहे? या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाने देणं गरजेचं आहे. कारण अजून किती अपघाताची वाट बघणार आहे प्रशासन? आणि तुम्ही बघत आहात हे ठिगळं लावलेले, लिटरली रस्त्यावर ठिगळं आहे. या रस्त्यावरचा एकतर उंडरी भागात NIBM रोड इथे जवळजवळ कन्स्ट्रक्शनची खूप मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. या रोडवरनं कन्स्ट्रक्शन साठी लागणाऱ्या सामानांच्या गाड्या, ट्रक, मिक्सर, डंपर खूप मोठ्या पद्धतीने या गाड्यांची वर्दळ इथून सुरू असते आणि त्याच्यातनं जे माल पडतात ते असेच इथे राहतात. खडी पण तुम्ही बघितली असेल तिकडच्या साईडला, त्या रस्त्यावर खडी जिथे पडलेली आहे ती खडी रस्त्यावर येते आणि या उतारावरनं येणाऱ्या टू व्हीलर खडींवरनं घसरून पडत आहेत. खडी बघा तुम्ही रस्त्यावर कशी पडलेली आहे, कसे खड्डे आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, शाळेच्या वर्दळी, शाळेत जाणाऱ्या बसेस, इतके जण, सगळे जण यांची इथे रेलचेल असते. आणि हा काय प्रकार आहे? प्रशासनाने हा रस्ता लवकरात लवकर तयार करून द्यावा ही पुणे लोककडनं नम्र विनंती नाहीये. पुणे लोककडून तुम्हाला आव्हान आहे. हे रस्ता लवकरात लवकर तयार होणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करायलाच लागेल. तुम्हाला काय वाटतं, हा NIBM रोड जो आहे हा खरंच मृत्यूचा सापळा आहे का? तुमच्या परिसरामध्ये पण असे काही रस्ते असतील मृत्यूचे सापळे असणारे तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही नक्की तिकडे येऊ. मी ही बातमी बनवताना मला बघून इथे रस्त्यावर नेहमी ये जा करणारे नागरिक इथे आहेत आणि त्यांनी मला बघून खास थांबलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधूयात. नमस्ते दादा. नमस्ते मॅडम. तुम्ही म्हणजे तुमचं घर आहे का या जवळपास NIBM रोड? या वस्तीमध्येच राहतो आम्ही. पाठीमागे जी वस्ती आहे ना तिकडेच राहतोय आम्ही. दादा, तुम्ही हा जो रस्ता बघत आहात या रस्त्याची अवस्था किती महिन्यांपासून अशी आहे? मॅडम लय दिवस झाले, लय वर्ष झाले असेल ते असं का असंच रोड येते आणि इथे अपघात पण बऱ्याच प्रमाणात होत आहेत. लय झाले मॅडम, लय झाले. काय सांगू तुम्हाला, हे मोठे गाड्या आहे ना, जे ट्रक वगैरे आहे ना, त्यामुळे हे नाही ट्रॅफिक वगैरे रोडवर होत आहे मॅडम. तुम्ही याच्या आधी कधी तक्रार केली आहे का? नाही, आतापर्यंत आम्ही तक्रार नाही केली होती. एकदा तक्रार केली होती, काय ऍक्सिडेंट झालं होतं इकडे, टँकर मुळे ना ऍक्सिडेंट झालं होतं, तरी आम्ही तक्रार केली होती, पण कुणी काय ऍक्शन घेतलं नाही मॅडम.
आणि इथे जे निवडून आलेले नगरसेवक वगैरे ते इथे येत आहेत का? त्यांनी कधी काही तुम्हाला कमिटमेंट दिली होती का याच्या आधी? हा, जे आता निवडून आले ना त्यांनी आम्हाला कमिटमेंट केली आहे काय आम्ही इकडे काम करू, हे रोडवर तुमच्यासाठी काम करू आम्ही. आणि मग आले नाहीयेत का ते अजून? नाही आले मॅडम, आले पण तर त्यांनी बोलून गेले आम्हाला काय आम्ही तुमचं काम करून देणार. कोण आलं होतं? अण्णा बांदल आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे अजून एक राष्ट्रवादीची एक मॅडम आहे ते पण आले होते. अच्छा, मग आता तुम्ही त्यांना काय सांगाल? पुन्हा एकदा आमच्या पुणे लोकच्या थ्रू तुम्ही काय सांगाल त्यांना? नाही, हे रोडचं काम लवकरात लवकर करून द्या, आम्ही तेवढंच सांगणार त्यांना. तुम्ही बघत आहात इथे येणारा जाणारा नागरिक थांबून माझ्यासोबत चर्चा करत आहे, या रोडच्या समस्या सांगत आहेत. किती महिने झाला हा रोडची अवस्था अशीच आहे. हा रस्ता लवकरात लवकर सुधारावा हीच एक अपेक्षा आणि पाहत राहा पुणे लोक.